वरंधा घाट सध्या चालू आहे का बंद, आणि जर चालू असेल तर बाईकवरून जाणं सेफ आहे का? आज मी स्वतः हा घाट करून आलो आहे आणि तुम्हाला सांगणार आहे रिअल कंडिशन. तर नमस्कार मंडळी, आज आपण जाणार आहोत पुण्यातून खेडकडे, ते पण वाया भोर वरंधा घाट. खेडला जायचं होतं, पण मोठा प्रश्न होता कोणता रूट घ्यायचा, ताम्हिणी घाट, महाबळेश्वर की थेट वरंधा घाट. बाईकवर असल्यामुळे एक्स्ट्रा 50-60 किलोमीटर टाळायचे होते, म्हणून ठरवलं चला वरंधा ट्राय करू. टोल नाक्यावरती सरकारच्या कृपेमुळं टू व्हीलरला तर आपल्याला टोल नाही भरावा लागला, खूप मेहरबानी झाली. आता पुढे आपल्याला जायचं होतं वरंधासाठी, तर आपल्याला पुढे कापूरहोळवरून राईट टर्न घ्यावा लागणार होता. पण थेट घाटात शिरणं म्हणजे रिस्कच, म्हणून आधी कन्फर्मेशन केलेलं बरं. त्यामुळं आपण एक फोन पण केला आणि मग पुढे रस्त्यात पण काही कन्फर्मेशन घेतले आपण, आणि घाट चालू आहे की नाही हे आपण कन्फर्म केलं. बाकी भोरचा रस्ता आता बऱ्यापैकी सुधारलेला आहे आणि खरंच ड्रायव्हिंगची मजा भोरच्या रस्त्याला आता येतेच. पण एकच सल्ला, शांतपणे आणि सावकाश गाडी चालवा, कारण एवढ्या शांत रस्त्यावरती बेदरकारपणे आणि बेशिस्तपणे गाडी चालवण्याची काही कमी नाही आहे, आणि ते आपल्यालाही एक्सपिरियन्स करायला मिळालं. तुम्ही आत्ता पुढे पाहू शकता, एक अर्टिगावाला कशाप्रकारे एकदम फास्ट आला आणि मागून जसं काही याच्यासमोर अख्खा मोकळा रोड होता अशा प्रकारे तो आला होता. तरी अशी गाडी चालवणं म्हणजे स्वतःचा जीव तर धोक्यात टाकतातच, पण यांच्यावर आपल्यासारख्यांचाही जीव हे धोक्यात टाकतात. बाकी हे आंबेघर, इथून हा लेफ्ट घेतला तर आपण जातो रायरेश्वराकडे, आणि इथून सरळ पुढे चालत राहिलो गाडी घेऊन की आपण पोचतो डायरेक्टली महाड. तर इथेच पुढे आपल्याला रोहिडा किल्लाही डावीकडे दिसत राहतो, आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला सकाळ सकाळी एकदम भारी व्ह्यू पाहायला मिळतो, नीरा देवघर धरण. फक्त सध्याची रोड कंडिशन बघितली तर सध्या तरी कन्सन्ट्रेशनमध्ये घेण्यासारखं नाही आहे, कारण बरंचसं काम अजूनही बाकी आहे, चालू आहे. आपण या गाडीवाल्याला कन्फर्म केलं की घाट चालू आहे की बंद आहे. नीरा देवघर धरण सकाळ सकाळ अगदी छान असं वातावरण आणि एकदम भारी असा व्ह्यू आपल्याला देतो, आणि खरंच मन अगदी तुमचं कसं आनंदित होऊन जाईल असा हा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो नीरा देवघरच्या या परिसरामध्ये. आपण जर पाहिलं तर ही अशा प्रकारचा हा थोडाफार खडी रस्ता, जिथे जिथे ब्रिज आहेत, जिथे वरून ओढे वगैरे आलेले आहेत, तिथले ब्रिज ज्यांचं काम चालू आहे तिथे पाहायला मिळतो. आणि बरंचसं 8-10 किलोमीटरचं काम अजूनही हे सुरू असल्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला डंपर वगैरे मिळत राहतात, धूळ वगैरे भयंकर अशी मिळते. तुम्ही हे सर्व जर फेस करण्याची इच्छा ठेवून जर येत असाल तर ठीक आहे. बरोबरच तुमच्या गाडीचे जर टायर्स जुने असतील तर मी सजेशन देईल की जाऊ नका, कारण ह्या अशा रोडवरती पंक्चरची रिस्क थोडी जास्त असते, आणि नवीन ड्रायव्हर यांनी एक्स्ट्राचं सावध राहणं अत्यंत गरजेचं असतं. बाकी वरंधा घाटमार्गे जाताना हे पवार हॉटेल, इथेच फोन करून तुम्ही लाईव्ह अपडेट घेऊ शकता. जस्ट डायल वगैरेवरती तुम्हाला गुगलवरती यांचा नंबर मिळून जातो, आणि सर्वांचं आवडीचं आणि सोयीचं असं नाश्त्याचं ठिकाण वरंधा मार्गे जाताना हे पवार हॉटेल. मी थांबलो नाही कारण सोमवार होता. तर सध्याची कंडिशन जर आपण बघितली तर घाट चालू आहे, पण कम्प्लिटली स्मूथ नाही आहे, थोडासा ॲडव्हेंचर आहे. आणि हो, सेफ जायचं असेल तर एकदा फोन कन्फर्मेशन वगैरे करून गेलेलं बरं, कारण पुढचे महिनाभर तरी हे काम चालू राहील. आणि हे जे तुम्ही पाहताय वाघजाई देवीच्या इथलं
परिसरातलं हे जे काम, याच्यामुळेच हा रोड कम्प्लिटली बंद ठेवला होता असं मला वाटतं. बाकी रोडचं काम तर अगदी छान करतात, पण ते लवकरात लवकर करावं हीच इच्छा. आणि हा जो स्पॉट आहे इथे हा रस्ता बंद केला जातो दगड वगैरे रस्त्यामध्ये सरकवून. तर तुम्ही वरंधा घाटमार्गे जायचा प्लॅन कधी करताय कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी वरंधा मार्गे जाताना एक्स्ट्राची काळजी नक्की घ्या. घरातला ड्रायव्हर किंवा तुम्ही स्वतः नवीन ड्रायव्हर असाल तर ही जी वेडीवाकडी वळणे आहेत या वळणावरती अत्यंत सावधपणे आणि व्यवस्थित अशी गाडी चालवा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राईड सेफ, स्टे सेफ. थँक्यू सो मच.